Okay, welcome to ND's coaching, all the knowledge you need. Today we are going to learn about the Sale of Goods Act 1930. Okay, 1930. So the Contract Act, which was enacted in 1872, and after that, see, because before introduction of this act, that is Sale of Goods Act, all the dealings were under the Act of Contract. Okay, but this new act has been enacted. You can see here the law relating to sale and purchase of goods prior to 1930 were dealt by the Indian Contract Act 1872. म्हणजे 1930 चा कायदा अस्तित्वात यायच्या पूर्वी जे काही गुड्सचं बाईंग आणि सेलिंग व्हायचं ते कुठल्या ऍक्ट खाली होत होतं, तर हे आपण जो शिकलो ना आधी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 वर व्हायचं. In 1930, section 76 to section 123 of the Contract Act was repealed and a separate act known as the Sale of Goods Act 1930 was passed. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये जे काही सेक्शन्स होते की जे पर्चेसिंग अँड सेलिंग ऑफ गुड्सशी रिलेटेड होते त्याच्याऐवजी आता हा नवीन ऍक्ट म्हणजे 1930 साली इनॅक्ट झाला. आता ह्या ऍक्ट मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड्स म्हणते मी. गुड्स याचा अर्थ काय आहे, मुवेबल आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे मूव्ह होऊ शकतात त्याला आपण गुड्स म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा इमूवेबल ऍक्ट साठी आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे इमूवेबल प्रॉपर्टीसाठी, पण जे मुवेबल गुड्स आहेत त्यांच्यासाठी काय आहे तर सेल ऑफ गुड्स आहे. The general of contract is also applicable to the contract for the sale of goods unless they are inconsistent with the express. आता ह्या प्रोव्हिजन्स मध्ये आपल्याला नाही पडायचं, एवढंच लक्षात ठेवा की जे प्रोव्हिजन्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आहेत सिमिलर म्हणजे जे काही इसेन्शियालिटीज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आहेत ना ते सगळे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये सुद्धा आहेत. आलं लक्षात, त्याला ते कन्सिस्टंट आहेत. म्हणजे सेल ऑफ गुड्स ऍक्ट मधले प्रोव्हिजन्स प्लस कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधले प्रोव्हिजन्स की जे एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स आपण बघितले ना ते सगळे इथं लागू पडतात. येते लक्षात. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण एक एक गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्या महत्वातले टर्म्स काय काय आहेत ते बघूया. गुड्स म्हणजे काय, ओके, महत्वाचे टर्म्स काय आहेत ह्या ऍक्ट मध्ये जे दिलेले ते टर्म्स, नवीन टर्मिनॉलॉजी जे म्हणतो ना आपण ते काय आहेत. तर सगळ्यात पहिला गुड्स, तुम्ही लिहून घ्या हवं तर. गुड्स म्हणजे काय हे आपल्याला बघितलं पाहिजे. व्हॉट आर गुड्स, की ज्याचं ट्रेडिंग इथं होतं, ज्याचं पर्चेसिंग अँड सेलिंग होतं त्याला काय म्हणायचं तर गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. लक्षात घ्या, मुवेबल की जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात अशी सर्व प्रॉपर्टी म्हणजे गुड्स आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, काय काय गोष्टी येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल शेअर्स आहेत बघा, कंपनीचे शेअर्स मुवेबल आहेत की नाही, हस्तांतरणीय आहेत की नाही, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते जाऊ शकतात ना, ते असू शकतात. त्याच्यानंतर शेतीमधले जे ग्रोईंग क्रॉप्स आहेत, आलं लक्षात, ग्रोईंग क्रॉप्स म्हणजे आता ते शेतावरती आहेत, ते अटॅच्ड आहेत जमिनीला, पण त्याचं जेव्हा तोडणी केली जाते, कापणी केली जाते तेव्हापासून ते जमिनीपासून वेगळे होऊ शकतात. मग ते गुड्स झाले. येतं लक्षात, ते गुड्स झाले, ग्रोईंग क्रॉप्स असू शकतील. त्याच्यानंतर ग्रास म्हणजे खेड्यामध्ये ग्रास पण विकलं जातं बघा, जमिनीवरती कापून विकलं जातं ना ते. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की झाडं असतात की मॅडम ती जमिनीला अटॅच्ड असतात, पण जेव्हा लाकूड कापलं जातं म्हणजे ती झाडं कापली जातात आणि टिंबर म्हणजे काय झालं मग गुड्स झालं. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते आपण हे शिकतो. त्याच्यानंतर मशिनरी असेल, हे बघा मशिनरी असेल. त्याच्यानंतर कुठलेही गुड्स, आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढ्या गोष्टी आपण वापरतो ज्याला गुड्स म्हणतो आपण, ते सगळे गुड्स आहेत. आता मला सांगा इंडियन करन्सी म्हणजे नोटा ज्या म्हण 500ची नोट आहे, 100ची नोट आहे, 500 नाही आहे आता समजून घ्या. 2000ची नोट आहे, ठीक आहे, 2000ची नोट आहे, किंवा आणखीन काही वेगवेगळ्या नोटा आहेत, 50ची नोट आहे. ही करन्सी आहे, मुवेबल आहे की नाही, नोट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते ना, तर जाते. मग ही विकू शकतो का आपण सेल ऑफ गुड्स ऍक्ट खाली, तर उत्तर आहे नो. उत्तर काय आहे, नो. जरी ती मुवेबल असली तरी पण त्याचं उत्तर नो असं काय येतं
तर करन्सी कशी विकणार? 100 रुपयाची नोट 101 रुपयाला कोण घेईल का? 100 रुपयाची नोट 98 रुपयाला कोण विकेल का? येते लक्षात. त्यामुळं जी प्रचलित करन्सी आहे भारताची, ती करन्सी आपण सेल ऑफ गुड्स ऍक्ट खाली विकू शकत नाही, इवन दो इट इज अ गुड्स, इवन दो इट इज अ मुवेबल प्रॉपर्टी. वी कांट सेल इट बिकॉज त्याला काही अर्थच नाहीये ना. माणूस जेव्हा पर्चेसिंग करतो, सेलिंग करतो, त्याच्या मागे काहीतरी रॅशनल असतं की बाबा मला ह्याच्यामध्ये मार्जिन आहे. आता हे बघा, हा ठोकळा आहे, ही वस्तू आहे. ही वस्तू मला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर 50 रुपये येत असेल तर ही वस्तू मी 60 रुपयाला विकणार आहे, कारण 10 रुपये त्याच्यावरती मला मार्जिन आहे, 10 रुपये मला त्याच्यावरती प्रॉफिट आहे. म्हणून लोक ट्रेडिंग करत असतात, म्हणून लोक बाईंग आणि सेलिंग करत असतात. लक्षात. बायर काय करतो? त्याची प्राइस मोजतो, आणि सेलर काय करतो? त्या प्राइसच्या बदल्यामध्ये ती वस्तू तुम्हाला देत असतो. येते लक्षात. आता 100 रुपयाची नोट 100 रुपयाला विकण्यामध्ये मतलबच काय नाहीये. त्यामुळे इंडियन करन्सी पण लक्षात घ्या, हे जादाचं नॉलेज मी देते तुम्हाला, पण एखादा माझा एक छंद आहे बाबा, माझा एक हॉबी आहे. काय आहे माझी हॉबी? की मी सगळ्या वेगवेगळ्या विदेशी ज्या वस्तू आहेत ना, विदेशी ज्या करन्सी आहेत, मग मॉरिशियस रुपी असेल, अमेरिकन डॉलर असेल, येते लक्षात, किंवा युरोज असतील, हे मला साठवण्याचा छंद आहे. आलं लक्षात. किंवा जुन्या काही नोटा असतील की ज्या आता प्रचलित नाही आहेत. बघा 500 रुपयाची नोट प्रचलित नाहीये, पण मला अशा अगदी ह्या गांधीजींचं छाप असलेल्या नोटा किंवा तिकीट, असं तिकीट येतात, मुवेबल गुड्स मध्ये येऊ शकतात. पण करन्सी म्हणते मी, जेव्हा आपण वेगवेगळ्या देशाची करन्सी जोपासायचा आपण छंद करत असतो आणि ती करन्सी विकता येते. बरं का, मी काय सांगितलं आधीच्या उदाहरणामध्ये, इंडियन करंट करन्सी जी प्रचलित आहे ती विकता येणार नाही, पण जर हॉबी असेल एखाद्या व्यक्तीची, त्याचे प्रदर्शन तो भरवत असेल आणि त्याला गुड्स म्हणून ट्रीट करता येतं, अगदी अशी एखादी नोट आहे की जी प्रचलित नाही आहे आणि त्याची किंमत तो आता 500 रुपयाच्या नोटाला 1000 रुपये घेणार आहे, तर होऊ शकतं असं. येते लक्षात तुम्हाला, कारण ते मुवेबल प्रॉपर्टी मध्ये त्याचं गणलं जातं. आता गुड्स किती प्रकारचे आहेत आपण बघूया. त्याचे टाइप्स ऑफ गुड्स तुम्ही पण लिहून घ्या. टाइप्स ऑफ गुड्स. ठीक आहे. वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर आपण वेगळीकडे 3 प्रकारचे टाइप्स आहेत, एक लिहून घ्या फक्त. स्पेसिफिक, ज्याला एक्झिस्टिंग आणि फ्युचर हे 2 प्रकार मेन येतात, ते आपण बघूया. एक्झिस्टिंग म्हणजे काय? जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असतं तेव्हा दोन्हीही पार्टीज जेव्हा एखाद्या गुड्स साठी कॉन्ट्रॅक्ट करणार आहेत ना, एक्झिस्टिंग आहेत, गुड्स समोर आहेत किंवा गुड्स गोडाऊन मध्ये आहेत, गुड्स या इंडियामध्ये आहेत, एक्झिस्टिंग गुड्स ज्याला आपण म्हणतो त्याला एक्झिस्टिंग म्हणायचं. आणि दुसरं म्हणजे काय? फ्युचर गुड्स, म्हणजे आता एक्झिस्टिंग नाही आहेत, कॉन्ट्रॅक्ट करताना ते एक्झिस्टिंग नाही आहेत, पण फ्युचर मध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, फ्युचर मध्ये ते शेतामध्ये उगवणार आहेत. फ्युचर गुड्स म्हणजे ज्याचं एक्झिस्टन्स नाही आहे कॉन्ट्रॅक्ट करताना, पण ते नंतर तयार होणार आहेत, अशा गुड्सना आपण काय म्हणू? फ्युचर गुड्स असं म्हणतो. येते लक्षात. आता एक्झिस्टिंग गुड्स मध्ये पुन्हा प्रकार आहेत, ते आपण बघूया. एक्झिस्टिंग गुड्स मध्ये ह्या पर्टिक्युलर हायलाइट करते बघा मी, लक्षात येईल तुमच्या. एक्झिस्टिंग गुड्स मध्ये पुन्हा प्रकार काय आहे, आपण एक स्टार करूया किंवा एक असं हे करूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. स्पेसिफिक गुड्स. स्पेसिफिक गुड्स. आता स्पेसिफिक गुड्स त्याच्यानंतरचा त्याच्यामध्येच एक प्रकार येतो, त्याला जनरिक किंवा अनअसर्टन्ड गुड्स असं पण म्हणू शकतो. जनरिक किंवा त्यालाच अनअसर्टेन्ड. अनअसर्टेन्ड गुड्स हे 2 प्रकार आहेत. थोडं नोट डाऊन करून घ्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आणि फ्युचर गुड्स म्हणजे एकच प्रकार आहे त्याच्यामध्ये, फ्युचर म्हणजे जे फ्युचर मध्ये येणार आहे. आता ह्या दोन्हीतला आपल्याला हे फरक लक्षात, असर्टेन्ड म्हणजे काय आणि अनअसर्टेन्ड म्हणजे काय, स्पेसिफिक गुड्स म्हणजे काय. स्पेसिफिक गुड्स म्हणजे जे आयडेंटिफाईड असतात. काय सांगितलं मी तुम्हाला? आयडेंटिफाईड असतात. आयडेंटिफाई म्हणजे जो विक्रेता आहे आणि जो परचेसर आहे, त्या परचेसरनं आयडेंटिफाय केलेत मला हेच गुड्स पाहिजेत, आणि कॉन्ट्रॅक्ट करत असताना परचेसर आणि सेलर हे दोघंही काही गुड्स आयडेंटिफाय करतात आणि त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट करत असताना किंवा ऍग्रीमेंट करत असताना दे आर ऍग्रीड अपॉन
at the time of the contract to sell the particular good, to sell the you can say specific goods. What are the examples? Just write one example here, because without illustration you cannot understand this. Okay, X चा जो एक काय म्हणतो आपण ओनरशिप आहे ना, एक्स ची जी ओनरशिप आहे त्या गुड्स वरती आहे. तर एक कार आहे असं समजूया, स्पेसिफिक कार आहे. कुठली म्हणूया आपण, कुठली आवडते तुम्हाला? ऑडी आवडते, तर ऑडी ह्याची एक कार आहे. आता त्याच्याकडे 50 कार आहेत का वेगवेगळे? नाही, एकच कार आहे बघा, स्पेसिफिक कार आहे. आणि त्याला कुठली घ्यायची खरेदीदाराला? ऑडी गाडी घ्यायची. मग ती आयडेंटिफाय होते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करत असताना किंवा कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल करत असताना पर्चेसरला पण माहितीये कुठली कार विकायची आहे आणि सेलरला सुद्धा माहितीये की कुठली विकायची आहे आणि पर्चेसरला माहितीये की कुठली कार घ्यायची आहे. ती स्पेसिफिक आहे, ती कॉन्ट्रॅक्ट करत असताना ठरलेली आहे, म्हणून त्याला ती एक्झिस्टिंग पण आहे आणि ती स्पेसिफिक म्हणजे आयडेंटिफाईड आहे. ऍग्रीड अपॉन आयडेंटिफाईड अँड ऍग्रीड अपॉन असं म्हणूया आपण. अँड ऍग्रीड अपॉन, ही दोन्ही पार्टी त्या वस्तूवरती ऍग्रीड आहेत की त्याला विकायची आहे आणि एकाला तीच वस्तू घ्यायची आहे. म्हणून एक स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल फॉर अ स्पेसिफिक कार, मे बी हिरो, कुठली होंडा सिटी असेल, मे बी ऑडी असेल, मे बी मारुती 800 असेल, मे बी स्विफ्ट डिझायर असेल. मग ती स्पेसिफिक गुड्स म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? स्पेसिफिक गुड्स. आता दुसरा जो येतो प्रकार त्याला म्हणायचं जेनरिक गुड्स, म्हणजेच अनअसर्टेन्ड. येते लक्षात? अनअसर्टेन्ड म्हणजेच काय? इंडिकेटेड बाय डिस्क्रिप्शन, म्हणजे कसं त्याचं डिस्क्रिप्शन, वर्णन केलं जातं. इंडिकेटेड बाय डिस्क्रिप्शन म्हणजे काय? वर्णन. ही वस्तू पांढरी आहे, हिरवी आहे, निळी आहे, ज्याला आपण म्हणतो ना, त्याला म्हणायचं डिस्क्रिप्शन. नॉट सेपरेटली आयडेंटिफाईड, त्याचं सेपरेट आयडेंटिफिकेशन वेगळं नाही आहे, जसं स्पेसिफिक गुड्सचं होतं. नॉट स्पेसिफिकली आयडेंटिफाईड, त्याचं स्पेसिफिक असं आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आहे. एकच मिनिट, 1 मिनिट. स्पेसिफिकली आयडेंटिफाईड, आलं लक्षात? आता ह्याचं उदाहरण काय आहे म्हणूया. आता हे बघा, एक ऑइलचा बॅरेल आहे, अ बॅरेल ऑफ ऑइल, आणि त्यातनं मला फक्त 2 किंवा 5 लिटर काय पाहिजे? मला तेल पाहिजे. ते काय आयडेंटिफाईड असतं का? कुठलं तेल पाहिजे, बॅरेलच्या कुठल्या साईडनं पाहिजे, उजव्या डाव्या वरनं खालनं, असं काही नाही. त्या पूर्ण ऑइल मधनं मला 5 लिटर ऑइल पाहिजे. ह्याचं जनरिक, ह्याला अनअसर्टेन्ड असं म्हणतात, ह्याला असर्टेन गुड्स नाहीये. किंवा गोडाऊन भर काय आहे सांगा? तांदूळ आहेत, पोतीच पोती तांदळाचे भरलेले आहेत, आणि त्या तांदळाच्या पोतीमधलं तुम्हाला बासमती आहे, एक फीचर समजूया, बासमती, सगळं पूर्ण गोडाऊन बासमतीच आहे, आणि त्यातनं तुम्हाला 1-2 पोती बासमती राईस पाहिजे. मग तिथं काय आयडेंटिफिकेशन असतं का? तर क्वालिटी एकच आहे, गोडाऊन भरून तांदूळ आहेत आणि त्यातनं तुम्हाला फक्त 2 पोती पाहिजे. हजारो पोत्यातनं तुम्हाला 2 पोती पाहिजे, तिथं तुम्ही असर्टेन नाही करू शकत. अशा गुड्सना आपण काय म्हणू? जनरिक गुड्स. जनरल गोष्टी आहेत, कुठलंही येऊ शकतं ते, आलं लक्षात? गोडाऊन भरून बॉक्सेस आहेत कशाचे तर, आणि त्यातने तुम्हाला 2 बॉक्स पाहिजे, ह्याला काय म्हणतो आपण? जनरिक किंवा अनअसर्टेन गुड्स असं म्हणू शकतो आपण. आता फ्युचर गुड्स म्हणजे काय? त्याच्यातला प्रकार मी सांगितलं. अ गुड्स, 1 मिनिट, अ गुड्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड, टू बी अजूनही मॅन्युफॅक्चरिंग केलेले नाही आहेत, टू बी मॅन्युफॅक्चर्ड किंवा टू बी प्रोड्युस्ड आपण म्हणूया, अजूनही प्रोड्यूस व्हायचे ते. टू बी प्रोड्युस्ड किंवा टू बी एक्वायर्ड, एखाद्याची वस्तू तो घेऊन विकत असेल, आलं लक्षात? टू बी एक्वायर्ड केव्हा? बाय द सेलर. इथं 2च पार्टी आहेत बघा, बायर आणि सेलर. केव्हा येणार आहे सेलर? आफ्टर मेकिंग द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला ते नाही आहेत, आफ्टर मेकिंग द कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे तो आधी कॉन्ट्रॅक्ट करतो आणि मग कुठलं कॉन्ट्रॅक्ट? कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल करत असताना त्याच्याकडे ते गुड्स अवेलेबल नाही आहेत, फ्युचर मध्ये अवेलेबल होणार आहेत. एकतर तो आता काही लोक मॅन्युफॅक्चरिंग ऑर्डर प्रमाणे करतात बघा, म्हणजे आधी ऑर्डर घेणं आणि मग मॅन्युफॅक्चरिंग करणं. आता दिवाळीचा फराळ एकदम जवळ येतोय, काही लोकांचं फेसबुकवर बघितलं तर तुम्ही ते किट केलेले आहेत बघा,
आलं लक्षात? 2000ला किट, 1200ला किट, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे फराळचे आयटम अजूनही त्यांनी प्रोड्यूस केलेले नाही आहेत, पण ते ऑर्डर यादी घ्यायला लागलेत आणि त्याची नोंद ठेवायला लागले आणि त्या पद्धतीनं ते काय करणार आहेत? आता गुड्स आहेत का? नाही. पण इफ दे आर साइनिंग द कॉन्ट्रॅक्ट बाय टेकिंग यू कॅन से ऍडव्हान्स मनी फ्रॉम समवेअर एल्स, द गुड्स विल प्रोड्यूस्ड इन फ्युचर. एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या आडत दुकानदाराने पैसे ऍडव्हान्स दिलेले आहेत बी बियाण्यासाठी, खतासाठी, पण शेतीचा जो प्रोड्यूस येणार आहे, शेतीचे जे पीक येणार आहे ते फ्युचर मध्ये येणार आहे ना, येते लक्षात? पण त्याच्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट हे आत्ता होतंय, म्हणून त्याला आपण फ्युचर गुड्स असं म्हणतो. आय होप यू अंडरस्टँड दिस. नाव वी विल कम. आता ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत बघा. जसं आपण कॉन्ट्रॅक्ट आणि अग्रीमेंट मधला फरक बघितला कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये, तसं आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये दोन आहेत बघा. सेल म्हणजे काय आणि अग्रीमेंट टू सेल म्हणजे काय. सेल म्हणजे काय हे बघा, सोल्ड, प्रॉपर्टी सोल्ड केली आहे, किंवा ह्याच्यामधलं जे काही, मी फक्त शब्दाचा अर्थ सांगतेय, हे मुवेबल नाहीये घर, पण सोल्ड ह्याचा अर्थ काही विकून गेलेला आहे, गुड्स विकून झालेले आहेत आता. आलं लक्षात? पण अग्रीमेंट टू सेल म्हणजे काय? सपोज मी एखादं इम्पोर्ट करत असेल आणि मी एखाद्या देशाला ऑर्डर आता दिलेली आहे, पण तो गुड्स अजूनही जहाजात आहे, किंवा केरळहून एखादा माझा गुड्स येणार आहे, असं फॉरेनचं सोडून द्या, केरळहून माझं एखादं गुड्स येणार आहे आणि ते जहाजा न येणार आहे असं समजूया, कारण खूप हेवी आहे ते. मग ते येणार आहे म्हणजे जहाज बुडू पण शकतं ना समुद्रामध्ये, हाय सीज मध्ये. अजून पोहोचलंय का ते धक्क्याला? नाही. फ्युचर मध्ये ते अराईव्ह होणार आहे, त्याच्यासाठी मी आता कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट करतेय, ते सेल नाही आहे. येते लक्षात? फरक मेन लक्षात ठेवा. आता पूर्ण कॉन्सन्ट्रेट ह्या दोन गोष्टींवर करा. सेल म्हणजे काय? सेल इट इज अ कॉन्ट्रॅक्ट वेअर द ओनरशिप, हे बघा, ओनरशिप म्हणजे मालकी हक्क, ओनरशिप म्हणजेच प्रॉपर्टी, प्रॉपर्टीलाच आपण ओनरशिप असं म्हणतो. ओनरशिप इन गुड्स इज ट्रान्सफर्ड बाय सेलर टू द बायर, बाय सेलर टू द बायर इमिजिएटली ऍट द कन्क्लुजन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतं, कॉन्ट्रॅक्ट जेव्हा कन्क्लूड होतं, तेव्हा त्या वस्तूची जी ओनरशिप आहे, त्या वस्तूचा जो मालकी हक्क आहे, तो सेलर कडून बायरला इमिजिएटली, लगच्या लगेच ट्रान्सफर झालेला आहे, लगच्या लगेच ट्रान्सफर झालेला आहे. तुम्ही एखादी वस्तू, आलं लक्षात, विकत घेतली, आलं लक्षात, आणि त्याच्या सगळं कॉन्ट्रॅक्ट झालंय, तर वस्तू ती तुमच्यापाशी आहे आणि त्याची ओनरशिप पण तुमच्यापाशी आहे. म्हणजेच काय झालं? ओनरशिप इन गुड्स इज ट्रान्सफर्ड बाय द सेलर, जो सेलर आहे तो कोणाला देतोय? बायरला. केव्हा? हे महत्वाचं आहे, केव्हा? इमिजिएटली ऍट द कन्क्लुजन कॉन्ट्रॅक्ट. आता उदाहरण दिलेलं आहे बघा. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे काय इमोवेबल नाहीये की, आपण एक वस्तू घेऊया, हॉर्स घेऊया, हाऊसच्या ऐवजी हॉर्स घेऊया. A sells his horse to B for ₹10 lakhs. It is a sale since the ownership of that horse has been transferred from the seller, that is A, to the B. सेल झाला इथं, येते लक्षात? सेल झालेला आहे. आता सेल झाल्यानंतर त्या हॉर्सला जाता जाता काय झालं, ऍक्सिडेंट झाला, तर रिस्क कुणाची आहे सांगा? रिस्क थोडीच यायची आहे. येणं कॉन्ट्रॅक्ट केलंय, येणं माल विकलाय, हॉर्स विकलाय, आणि जाता जाता त्या हॉर्सला काय झालं, तर आता याची जबाबदारी नाही, ती जबाबदारी कोणाची आहे? बायरची आहे. कारण ओनरशिप जशी ट्रान्सफर झाली, त्याचबरोबर रिस्क सुद्धा त्या गुड्सशी रिलेटेड जी आहे ती ट्रान्सफर झाली. हे कुठं? सेल मध्ये. रिमेंबर दिस, दिस इज इन सेल. In sale, seller transfers the ownership to the buyer and risk also transfers from the seller to the buyer. आता डिफरन्स बघताना आपण जे डिफरन्सचे पॉइंट्स बघणार आहे ना, तेव्हा नक्की हे डिटेल मध्ये बघूया आपण. पण आता एक संज्ञा म्हणून तुम्ही त्याचे टर्म म्हणून लक्षात ठेवा काय. आता दुसरा जो कन्सेप्ट आहे ती काय आहे? अग्रीमेंट टू सेल. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल where the transfer of property in the goods, transfer of property म्हणजेच ओनरशिप, लक्षात ठेवा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजेच ओनरशिप इन गुड्स इज टू टेक प्लेस. केव्हा? इमिजिएटली नाही आहे, ऍट अ फ्युचर डेट, नंतर, और सब्जेक्ट टू सम कंडिशन. मगाशी मी जे जहाज दाखवलं, ते जहाज हे बघा, हे पोचू पण शकतं आणि नाही पोचू पण शकतं, म्हणून सब्जेक्ट टू सम condition thereafter
टू बी फुलफिल्ड. म्हणजे ऍग्रीमेंट टू सेल मध्ये काही कंडिशन आहे, ती कंडिशन फुलफिल झाली तर ओनरशिप ट्रान्सफर होणार आहे. आणि ती सुद्धा एक्झिस्टिंग आत्ता गुड्स तिथे समोर नाही आहेत बघा. ऍग्रीमेंट जे गुड्स आहेत ना ते फ्युचर मध्ये येणार आहेत. मग तुम्ही एक कन्क्लुजन काढू शकता, ऍग्रीमेंट टू सेल हे कशासाठी असतं तर फ्युचर गुड्स साठी असतं. कारण एक्झिस्टिंग नाही आहेत आता गुड्स, ते इथं तरी समोर नाही आहेत, पार्टीच्या समोर येतंय लक्षात. ते पोचू पण शकतात किंवा नाही पोचू पण शकतात. आता उदाहरण कसं दिलंय बघा. ए एग्रीड टू बाय फ्रॉम बी अ सर्टन क्वांटिटी ऑफ नायट्रेट ऑफ सोडा. एक वस्तू आहे नायट्रेट ऑफ, मुवेबल आहे, नायट्रेट ऑफ सोडा तो विकत घेणार आहे एक पर्टिक्युलर क्वांटिटी मध्ये. द शिप, हे जहाज आहे ना ह्याच्यामध्ये नायट्रेट ऑफ सोडा आहे. द शिप कॅरिंग द नायट्रेट ऑफ सोडा वॉज एट टू अराइव्ह. अजून ते धक्क्यावरती पोहोचलेलं नाहीये, मुंबईच्या धक्क्यावर पोहोचलेलं नाहीये. हे काय आहे मग, दिस इज अन एग्रीमेंट टू सेल. बिकॉज ह्या केस मध्ये काय झालंय, द ओनरशिप ऑफ नायट्रेट ऑफ सोडा इज टू बी ट्रान्सफर्ड टू ए ऑन द अरायवल ऑफ शिप कंटेनिंग द स्पेसिफाईड गुड्स. आता स्पेसिफाईड गुड्स काय आहे, नायट्रेट ऑफ सोडा. ही केस घडलेली आहे, केस लक्षात ठेवू नका तुम्ही. आता हे शिप जर करता पोचलं धक्क्यावरती तरच ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं, अदरवाईज ते काय आहे, एग्रीमेंट टू सेल. ते काय आहे, एग्रीमेंट टू सेल आहे. असंच क्रॉपचं बघा, शेतातलं क्रॉप आहे ती थोडी शेतकऱ्यावरती अवलंबून असतं का, शेतकऱ्याच्या फक्त क्वालिटी चांगल्या आहेत, तो इनोव्हेटिव्ह शेतकरी आहे म्हणून सगळं पीक येणारच अशी 100% गॅरंटी आपण देऊ शकतो का, नाही. एस्पेशली टॉकिंग अबाउट इंडियन एग्रीकल्चर, दॅट इज डिपेंड्स अपॉन द मान्सून. इफ द मान्सून इज फेवरेबल then crop will come as the seller, that is the farmer is promising to the adadar. Okay, but if the monsoon is unfavorable, फ्लड आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे किंवा ड्रॉट आहे, पाऊस पडलाच नाही, ह्या गोष्टींवरती कंडिशन्स आहेत बघा. कंडिशन काय आहे, फेवरेबल मान्सून असेल तर क्रॉप येणार आहे, फेवरेबल मान्सून नसेल किंवा अतिवृष्टी झाली किंवा काहीच पाऊस पडला नाही आणि पीक आलं नाही तर देऊ शकेल का फार्मर, नाही. म्हणजे ते काय झालं, एग्रीमेंट, ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. ओनरशिप कुठं ट्रान्सफर होते, एक्झिस्टिंग गुड्स आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट एंड जेव्हा होतं तेव्हा सेलर कडून बायर कडे ओनरशिप लगेच ट्रान्सफर होते, त्याला म्हणायचं सेल. आय थिंक यू अंडरस्टूड इट बेटर वे. ओके, नाव very important part that is distinction between sale and agreement to sale. आता 3 कॉलम तुम्हाला इथे दिसतंय. पहिल्या कॉलम मधले फक्त पॉइंट्स पाठ करा, हे आपोआप तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, सेल दुसऱ्या कॉलम मध्ये काय दिलाय मी, सेल दिलाय, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये काय दिलेलं आहे, एग्रीमेंट टू सेल. But these are the different points. You can just remember these points. You can remember this automatically explanation. Okay, fine. Now take the first term, that is transfer of property. म्हणजेच काय, मालकी हक्क ट्रान्सफर करणे, हस्तांतर करणे. ट्रान्सफर करणे म्हणजे काय, हस्तांतर करणे. कशाचं हस्तांतर, मालकी हक्काचं हस्तांतर. आता काहीही न वाचता तुम्हाला सांगता येईल बघा, सेल मध्ये काय होतं, इमिजिएटली सेलर कडनं मालकी हक्क बायरला ट्रान्सफर होतो. पण एग्रीमेंट टू सेल मध्ये सब्जेक्ट टू फ्युचर टाइम, सब्जेक्ट टू certain conditions. If those conditions are fulfilled, then and then only it will be the executory, it will be a contract can be executed, otherwise it will be the executory contract. The execution will take place in future. So future is depend upon the conditions to be fulfilled. The future time will arrive, then and then only the ownership of those goods will be transferred from seller to the buyer. No need to read all this. Remember this, transfer of property in the goods, in the sale, immediately at the time of contract or conclusion of the contract, it will transfer. In the agreement to sale, in the future time, or depending upon certain condition, then and then only the ownership will be transferred from buyer to seller to buyer. Got it? Now second point, this is the type of goods. Already we have learned the types of goods, that is uncertain goods, uncertain goods and future goods. The simple thing, don't read this.
सेल, अ सेल कॅन ओनली बी इन केस ऑफ एक्झिस्टिंग अँड स्पेसिफिक गुड्स. आपण एक्झिस्टिंग गुड्स मधलेच दोन प्रकार बघितले ना, स्पेसिफिक आणि अनस्पेसिफिक. मग अनस्पेसिफिक गुड्स साठी कधी पण सेल होत नाही, तिथं एग्रीमेंट होतं. कारण असर्टेन झालेलेच नाहीयेत, एक्झिस्टिंग नाहीच आहेत गुड्स, फ्युचर मध्ये येणार आहेत, येते लक्षात. आणि म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवा, अ सेल कॅन ओनली बी इन केस ऑफ एक्झिस्टिंग गुड्स or the specific goods, but agreement to sell is in case of future or contingent. Contingency is depends upon happening of a particular event or non-happening of a particular event. जहाज पोचू पण शकतं, जहाज हाय सीज मध्ये बुडू पण शकतं. जहाज बुडलं की वस्तू येणार नाहीये, मग ऑब्विसली तिथं कॉन्टिंजन्सी आहे, कंडिशन आहे. ती कंडिशन पूर्ण झाली तरच गुड्स अवेलेबल होणार आहेत, नाहीतर नाही होणार आहेत. आणि म्हणून एग्रीमेंट टू सेल हे फक्त फ्युचर गुड्स साठी म्हणजेच कॉन्टिंजंट गुड्स साठी एग्रीमेंट होतं. ऑल्दो इट मे रेफर टू द अनसर्टेन एक्झिस्टिंग गुड्स. म्हणजे एक्झिस्टिंग गुड्स आहेत कुठंतरी आहेत, ते इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकामध्ये आहेत, पण जहाजानं अजून यायचेत आमच्या इथं. येते लक्षात तुम्हाला, जिथं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, जिथं सप्लाय करायचंय ना, त्या जवळच्या धक्क्याला ते गुड्स येऊन पोहोचले पाहिजेत. हिची जी कॉन्टिंजन्सी आहे ना, इट डिपेंड्स अपॉन द वेदर इन द सी. सी मध्ये वेदर चांगलं असेल, देवमासा आला नाही तर आपाप काय होतं, जहाज येऊन पोचतं, नाहीतर नाही पण पोचू शकेल. So agreement to sell is for these goods. Now the third point is risk. प्रत्येक गुड्सला रिस्क आहे बाबा. जाळ लागू शकतो, पुरात वाहून जाऊ शकतात, पावसानं भिजू शकतात, काही होऊ शकतं. ह्युमिड टेम्परेचर जहाजामधलं जे आहे त्याच्यामुळे वस्तू खराब होऊ शकतात, चोरीला जाऊ शकतात. रिस्क आहे, रिस्क आहे. मग ही रिस्क कोणाकडे येते, सेल मध्ये कोणाकडे येते आणि एग्रीमेंट टू सेल मध्ये कोणाकडे येते. लक्षात ठेवा, रिस्क इज असोसिएटेड विथ द ओनरशिप. ऑलवेज द रिस्क ऑफ गुड्स इज असोसिएटेड विथ द ओनरशिप. इन अ सेल इफ द गुड्स आर डिस्ट्रॉयड, काही कारणानं असू दे, पेट गोडाऊनला जाळ लागू दे, नाहीतर आणखीन काय होऊ दे, जहाज बुडू दे, डिस्ट्रॉयड, द लॉस फॉल्स ऑन द बायर. का बरं, तर बायर कडे ऑलरेडी ओनरशिप गेलेली आहे, बायर त्याचा मालक आहे आता. म्हणून त्या गुड्सला जर काही झालं तर बायर जबाबदार असतो. म्हणून रिस्क ट्रान्सफर्स अलॉंग विथ द ओनरशिप. येते लक्षात. सेल मध्ये काय झालंय, रिस्क ओनरशिप कोणाकडे आहे, बायर कडे आहे. मग रिस्क सुद्धा कोणाकडे आहे, बायर कडेच आहे. इवन दो, लक्षात घ्या पुढचं वाक्य बघा, इवन दो द गुड्स आर इन द पोझिशन ऑफ द सेलर. काय काय वेळेला काय होतं माहितीये, कॉन्ट्रॅक्ट होतं, अजूनही सेलरच्या गोडाऊन मध्येच गुड्स आहेत, पण कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड होतं. आता कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड झालं म्हणजेच काय, ओनरशिप ट्रान्सफर झाली. जरी त्या वस्तूचं पोसेशन सेलरच्या गोडाऊन मध्ये असलं तरी, सेलरच्या गोडाऊनला जरी आग लागली तरी बायरच जबाबदार. कारण तिथं काय झालेलं आहे, सेल झालेला आहे, ओनरशिप ट्रान्सफर झालेली आहे. आणि रिस्क ऑलवेज, रिस्क अँड ओनरशिप गोज हँड इन हँड. ओनरशिप ट्रान्सफर झाली की आपोआप रिस्क सुद्धा ट्रान्सफर होते. पण एग्रीमेंट टू सेल मध्ये हा एकच पॉइंट आपण बघणार आहे आणि ह्याच्या नंतरचे पॉइंट आपण नंतर बघणार आहे. एग्रीमेंट टू सेल मध्ये काय झाले बघा, इफ द गुड्स आर डिस्ट्रॉयड द लॉस फॉल्स ऑन द सेलर. कारण अजूनही ओनरशिप कुणाकडे आहे, सेलर कडे आहे, बायर कडे अजूनही ओनरशिप ट्रान्सफर झालेलीच नाहीये. इवन दो द गुड्स आर इन द पोझिशन ऑफ बायर. काय काय वेळेला काय होतं माहितीये, कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड होतं, कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड होतं आणि बायर कडच, बायरच्या गोडाऊन मध्ये भाड्यानं घेतला असेल म्हणून या सेलरनं, आणि ते बायरच्या गोडाऊन मध्येच आहे. आता बायर स्वतः ते गुड्स विकणार आहेत म्हणून तो सेलर कडनं खरेदी करणार आहे असं समजूया आपण. गुड्स कुणाच्या ताब्यात आहेत, आता बायरच्याच ताब्यात आहेत, पण ओनरशिप कुणाकडे आहे, सेलर कडे आहे. कारण हे काय आहे, एग्रीमेंट टू सेल आहे, अजूनही कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड झालेलं नाहीये. वस्तू कुणाच्या ताब्यात आहेत, बायरच्या ताब्यात आहेत, पण ओनरशिप कुणाकडे आहे, सेलर कडे आहे. मग रिस्क कुणाकडे आहे, सेलर कडेच आहे. येते का लक्षात. म्हणून हा फंडा लक्षात ठेवा, ओनरशिप अँड रिस्क गोज हँड इन हँड. ओनरशिप ज्याच्याकडे आहे, रिस्क बरोबर त्याच्याकडे ट्रान्सफर होते.
सेल मध्ये ओनरशिप कुणाकडे आहे? बायरकडे आहे. मग रिस्क कुणाकडे आहे? बायरकडे. अग्रीमेंट टू सेल मध्ये ओनरशिप कुणाकडे आहे? सेलरकडे आहे. आणि म्हणून रिस्क सुद्धा कुणाकडे आहे? सेलरकडेच आहे. एवढं आपण बघूया. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे पुढचे जे पॉइंट्स आहेत ना, अग्रीमेंट टू सेल, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच मुलांना हे कळत नाही. एकूण 3 स्लाइड्स याच्यावरती आहेत. एवढे पॉइंट्स आहेत, 8 पॉइंट्स आहेत. हे इन डिटेल मध्ये बघणं गरजेचं आहे. पण ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट वी आर स्टॉपिंग हियर. इन द नेक्स्ट लेक्चर प्लीज वॉच द पॉइंट्स ऑफ द डिफरन्स बिटवीन सेल अँड अग्रीमेंट टू सेल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग एनडीज कोचिंग. थँक यू.